तिसरा चेंडू सुद्धा लेंथ बॉल, चांगला असा चेंडू आपल्या स्पीडने बीट केलं कुठेतरी आपण म्हणू शकतो. आणि थोडी कुठेतरी आपण पिच सुद्धा बॉलरची साथ देताना पुन्हा एकदा लांब षटकार मारण्याचा प्रयत्न होता संदीपचा, पण कुठेतरी ते कनेक्ट करू शकले नाही आणि बॅटची कडा घेऊन सिंगल आलेला. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा, पण जास्त काही त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत आणि सिंगल डावीवर आपल्याला संतुष्टी मानावी लागेल. नंदी पुन्हा एकदा संदीप स्ट्राईकवर, पुन्हा एकदा तिथे फुल लेंथ डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि शॉर्ट लेगला प्लेअर असून सिंगल डावीवर संतुष्टी येते. आतापर्यंत ऋषभांनी अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे अंपायरचा इशारा वाईट, अतिरिक्त धाव इथे. पॉवर प्लेचा पुढे फायदा घेऊ शकतील का बॅट्समन ते आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा उचलून मारलेला आणि तिथे एकही क्षेत्ररक्षण नाही आणि पॉवर प्ले चालू असताना पुरेपूर फायदा. चौकार, एक चांगला आपल्याला बघायला मिळतो इथे. कालपासून टुर्नामेंट आपण बघतोय, पण कुठेतरी आजकाल जे चालतं की नुसते लेग साईडला फटके मारून, पण कालपासून प्लेअर आम्ही बघतोय की ऑफ साईडला सुद्धा रन चांगल्या प्रमाणे बनत आहेत. त्यांची दाद द्यावी लागेल सर्वांच्या प्लेअरची. लेंथ बॉल फुलवर टाकलेला, उचलून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि थोडं कुठे डगमगत होते फिल्डर, पण चांगला असा झेल टिपलेला ऍट द एंड. ऋषभ यांना चांगल्या गोलंदाजीचं फळ नक्की तिथे मिळालंय. चांगली अशी गोलंदाजी करताना ऋषभ, आणि त्याचं फळ त्यांना विकेट स्वरूपात मिळालेलं आहे. फिल्डरची सुद्धा दाद द्यावी लागेल की बॉलरचं आपल्या सहकार्य करताना. इट्स अ व्हेरी गुड कॅच. बॉल 7 बॉल, 1 बॉल शिल्लक. आतापर्यंत अवघ्या 7 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केलेल्या. पॉवर आपल्याला विसरायचं नाही की पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. आपला क्लास इथे दर्शवताना पुन्हा एकदा ऋषभ मोरे, नवीन बॅट्समन जो आलाय तो सोहेल अन्सारी. काल आपण बघितलं ताबडतोब बल्लेबाजी करत, आज काय करतील ते पाहावं लागेल. कुठे बॅट्समन रेडी नव्हते. प्लीज स्टार्ट. शॉर्ट आर्म पूल आपण ज्याला म्हणू शकतो, तर अत्यंत प्लॅनिंग अनुसारच गोलंदाजी करताना ऋषभ. 1 बाउन्स इन टू द हँड्स ऑफ द फिल्डर. खूपच चांगली अशी बॉलिंग आपण म्हणू शकतो. अवघ्या आय थिंक 8 रन 9 धावा खर्च केलेल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. ऋषभच्या ओव्हरला कुठेतरी आपल्याला दाद द्यावी लागेल. खूपच चांगली अशी गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे. 1 विकेट सुद्धा त्यांनी पटकावलेली आहे या ओव्हरमध्ये. दुसरा षटक घेऊन येत असताना सौरभ, आपण म्हणू शकतो एक मिस्ट्री स्पिनर आहेत जोगेश्वरीचे. खूपच माझे तर फेवरेट बॉलर आहेत. पुढील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय करतात ते आपल्याला पाहावं लागेल. चांगल्या पोटेन्शियलचे सौरभ असे बॉलर. सोहेल पुन्हा एकदा स्ट्राईकवर, पुन्हा एकदा फिरवून टाकलेला चेंडू, अचूक टप्पा आणि सरळ चेंडू कीपरच्या हातात. काय ती गोलंदाजी. चेंडू मध्ये काय करतात पाहावं लागेल. चांगला असा पलटी मारलेला आणि रिव्हर्स खेळून काढलेला चौकार आपण म्हणू शकतो. एक चांगला चेंडूवर चांगला असा फटकार मारलेला सोहेल यांनी.
आपण म्हणू शकतो की प्रेझेन्स ऑफ माइंड सोहेल यांचं चांगलं. थोडं आपल्याला टाइम लाईन वर पण लक्ष द्यावं रायझिंग स्टार यांनी अशी विनंती. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेले आहेत सौरभने. पुढे काय करतील ते आपल्याला पाहावं लागेल. पॉवर प्ले इज गोइंग ऑन. पुन्हा एकदा फिरवून टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेत बघूया. फिल्डर पासून थोडा लांब होता. टप्पा खाऊन चेंडू पुढे सरकत चाललाय आणि ते थोडी कुठे चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 3 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत सोहेल यांनी. बॉल चांगला होता तितकाच शॉट पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हवेत होता पण गॅप मध्ये नक्कीच होता फिल्डर पासून दूर. संदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वर. लोअर फुलटोस फ्लाइटेड गेंद आपण त्याला म्हणू शकतो आणि संदीपने फिरकावलेला आहे तो कार्पेट शॉट सीमा रेखे पलीकडे. चांगला असा चौकार. हा चौकार संदीपला नक्कीच कॉन्फिडन्स देऊन जाईल एवढं नक्की. पॉवर प्ले चालू आहे त्याचा अत्यंत फायदा उचलताना सोहेल त्याचे संदीप सुद्धा आपल्या टीमसाठी चांगले असे रन उभे करत पॉवर प्लेचा फायदा उचलताना पुढील येणाऱ्या चेंडूंमध्ये काय करतील संदीप आणि सोहेल सुद्धा ते आपल्याला पाहावं लागेल. सौरभ कमबॅक करतील का ते सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू लोअर फुलटोस झाला होता आणि तिथे गट्टू चांगले असे चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण तिथे आणि 2 धावात अडवू शकले नाहीत. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. उत्कृष्ट अशी खेळी करत असताना संदीप आपली क्लासिकल फलंदाजी. पुन्हा एकदा फ्लाइटेड आणि थोडा पुढे चेंडू टाकला होता. चेंडू हवेत आहे पण गेलाय. आता आपल्याला अंपायरचं डिसिजन बघावं लागेल. हा गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार चांगला असा घुसून मारलेला षटकार आपण म्हणू शकतो संदीप यांचा. चांगल्या चेंडूवर सुद्धा चांगली अशी टायमिंगचा खेळ संदीप यांचा. याचप्रमाणे स्कोर झालेला आहे 28 रन आतापर्यंत खर्च झालेले. थोडीशी कुठे महागात पडत आहेत आपल्याला सौरभची ओव्हर. पॉवर प्ले इज स्टील गोइंग ऑन. 2 चेंडू आय थिंक बाकी आहेत सौरभचे. 28 रन आतापर्यंत धाव फलकावर मुस्तफा 11 संघाचे. चांगला असा लेग स्पिन आपल्याला बघायला मिळाला इथे. पण चांगलं यावर खूपच जास्त रन खर्च केलेले सौरभ यांच्या गोलंदाजीमधून. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला संदीप याची. पॉवर प्लेचा आय थिंक शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन परफेक्ट अचूक टप्प्यावर आणि लेग बाईसचा इशारा अंपायरचा. सिंगल धाव आलेली आहे. 2 ओव्हर मध्ये 29 रन्स. थोडीशी कुठे मागात पडली. ऋषभची ओव्हर 9 रनांची होती त्यानंतर 20 रन तब्बल आलेले आहेत या ओव्हर मध्ये सौरभच्या. पॉवर प्लेचा अचूक फायदा घेतलेला सोहेल तसेच संदीप यांनी. आपण या ओव्हर मध्ये रिसेंट ओव्हर मध्ये बघितलं की चांगलं असं स्ट्राईक रोटेशन तसेच प्रेझेन्स ऑफ माइंड ऑफ द बॅट्समन. चांगला असा षटकार सुद्धा बघायला मिळाला संदीप यांच्या बॅट मधून. त्या फॉर्मच्या संदीपच्या फॉर्मची गरज टीमला होती आणि कुठेतरी केलेला आहे. पुढे इनिंग तशी चालू राखतील संदीप अशी टीमला सुद्धा एक्सपेक्टेशन असेल. पॉवर प्लेच्या ओव्हर संपलेल्या आहेत. कप्तानांना विनंती तसेच बॅट्समॅनना सुद्धा विनंती की मॅच स्टार्ट करावी. टाइम लाईन आपल्याला दिलेली आहे त्याच्यात थोडं आपलं सहकार्य करावं.
जर 25 मिनिटात 4 वर संपलं नाही तर एक प्लेअर तुमचा अतिरिक्त एक प्लेअर तुमचा 30 यार्ड मध्ये येईल. ते कुठेतरी बॅटिंग संघाला ऍडव्हान्टेज असेल ते आपण नोटीस करावं. कीपरच्या स्वरूपात ऋषभ मोरे, नितेश, क्या बात आहे. आणि अंपायरचा इशारा वाईटच्या दिशेने. नितेश दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतात हे पण आपल्याला माहिती आहे. चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत. चांगला असा लेंथ बॉल होता, मारायचा प्रयत्न आडवा, कुठेतरी मिस झाला संदीप यांच्याकडनं. कमबॅक करायची गरज संदीपला आता. पुन्हा एकदा थोडा अचूक टप्प्यावर चेंडू टाकत असताना इथे आणि पण अंपायरचा इशारा इथे पेनल्टी लागेल ना. अंपायरचा इशारा नो बिकॉज ऑफ द ऍक्शन. किती आहे नोचा पण नो थ्रो कल तो डाला था उसने तो 5+1 रन था नोचा. टोटल 6 ना. टोटल बॉलर रद्द केलेला आहे टीमने अंपायरच्या निर्णयानुसार. अचूक असं अंपायरिंग आपण रिस्पेक्टेड अंपायर कडनं बघू शकतो. इथे चांगले असे निर्णय देताना कालपासूनच रिस्पेक्टेड अंपायर इथे बॉलर बाद केलेला आहे. आणि त्याचमुळे मुस्तफा 11ला 6 रनांची टोटल आगेकूच झालेली आहे. अतिरिक्त रन आपल्याला म्हणावे लागतील तब्बल 6 रन. आणि यांचा अजून जितूभाई एकच झाला एक सेकंड. अजून 5 चेंडू जितूभाई यांना टाकावे लागतील. नितीश यांचा 1 चेंडू झाला होता. फ्रीडचा फायदा घेतील का संदीप. अंपायरचा इशारा फ्रीड स्टील ऍक्टिव्ह. अंपायरचा इशारा वाईटच्या दिशेने. थोडे कुठेतरी अतिरिक्त रन्स खर्च करत आहेत रायझिंग स्टार्स. जितूभाई पुन्हा एकदा. संदीप यांनी फ्रीडचा फायदा. चेंडू चांगला झेल घेतलेला पण फ्रीड होता त्यामुळे कॅच मान्य केली जाणार नाही. आणि तसेच उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि सोहेल यांचं. उरलेले 4 चेंडू शिल्लक या ओव्हरचे. सोहेल आपल्या समोरच्या बॅट्समॅनला चांगला असा सपोर्ट करताना. पुन्हा एकदा जितूभाई. उरलेले 3 चेंडू आहेत त्यांचे. संदीप स्ट्राईकवर. 37 रन्स आतापर्यंत झालेले आहेत. सॉरी माफ करा 39 रन. 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा लांबलचक षटकार मारण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील करताना पण अंपायर स्टेडी ॲट इज प्लेस. चांगल्याचा डिसिजन आपण म्हणू शकतो. अंपायरचा डिसिजनला रिस्पेक्ट द्यावी. नॉट आउटचा करार दिला. अपील अमान्य केलेली आहे. 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढे येऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण कुठेतरी बाहेरची कडा घेऊन शॉर्ट पॉइंटच्या दिशेने सिंगल धाव संदीप यांची. ओव्हरला मोठा करण्याचा प्रयत्न होता संदीपचा. पुन्हा एकदा सोहेल स्ट्राईकवर. काय क्या बात है. पॉवर हिटिंग आपण त्याला म्हणू शकतो. एलिगन्स आणि क्लास आणि परफेक्ट टायमिंगचं कॉम्बिनेशन इथे सोहेल यांचं आपण बघू शकतो. आणि नक्कीच गॅप मध्ये 6 होता.
अंपायर इशारा 6 रनांसाठी. ही ओव्हर सुद्धा कुठेतरी महाग पडलेली आहे रायझिंग स्टार्सना. तब्बल 6-7-8 रन अतिरिक्त आलेले आहेत. पुन्हा एकदा लांबलचक षटकार सुद्धा. पलटी मारण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात झालेले सक्सेसफुल. सोहेल चांगला असा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना सोहेल. काय त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याला नक्की दाद द्यावी लागेल. चांगली अशी फलंदाजी संदीप आणि सोहेल दोघांकडून. तब्बल 50 रन धाव फलकावर लागलेले आहेत मुस्तफा 11 यांचे. आपल्या सोहेल 2 बॉल केला ना, संदीप 3 बॉल केला. 5 ही बॉल है ये, इससे पहले का 1 बॉल था. इसका 1 बॉल था आज. संदीप 1 बॉल था पहले. 1 बॉल डॉट हुआ. 1 डॉट हुआ था. संदीप नितीश यांचा 1 बॉल डॉट केला होता तुम्ही. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर 1 चेंडू डॉट झाला होता तुमच्याकडून. 7 मिनिटात एक चौथी ओव्हर संपवायची आहे हे ध्यानात ठेवावे रायझिंग स्टारच्या कप्तानाने. त्याप्रमाणे वाटचाल पुढची करावी. अवघे 7 मिनिट आहेत त्यांच्याकडे चौथी ओव्हर संपवायला. नाही आपल्याला नेक्स्ट 2 ओव्हरला एक प्लेअर 30 यार्ड मध्ये अजून घ्यावा लागेल हे ध्यानात ठेवावे. रितेश एक थोडी चांगली अशी शॉर्ट रन मध्ये चांगला तेज तर्रार चेंडू रितेश यांचा. एका धावेवर चांगली अशी गणेश यांची क्षेत्ररक्षण बॉलरला साथ देताना आणि एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल. यावरचे 5 चेंडू शिल्लक. अरे आपले लाडके समालोचक मधुर असा आवाज असलेले ऋषिकेश पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षक वाट पाहत होते ऋषी तुमची. वेलकम बॅक. धन्यवाद प्रणव. आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन गेलेला आहे. एक उत्कृष्ट असा थ्रो तुम्ही पाहिला ऋतिक यादवच्या माध्यमातून. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संदीप यांचा परंतु अयशस्वी प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या दिशेने जात असताना एक उत्कृष्ट असा थ्रो तुम्ही पाहतात आणि खूप चांगला कलेक्शन मिळतं ते ऋषभ मोरे यांच्या माध्यमातून. बराबर था. दूसरा जोर से डालने का. जोर से नहीं डालता तो बराबर. अच्छा डिसीजन बराबर है. तो ठीक है. प्रॉब्लम है कि कल 6 डाला पे तो बराबर. यू आर आउट फॉर रेस्ट ऑफ टूर्नामेंट. स्कोर का स्कोर झाला तो एवरी टूर्नामेंट लग रहा है. काही जिंकलो रे कुठे आता मस्त बॅटिंग करणार. अच्छा आउट परत सेम आउट तिथे सेम. पहिल्या बॉलवर नाही दुसरा बॉल. ठीक आहे त्याने ॲड हमको देखने दो. अरे ऑन पे डिसीजन सब सांगा तुम्ही सांगा. ते का दिसत नसा थोडं अँगल मुळे थोडं थर्ड अंपायर साठी थोडं मुश्किल होत आहे. आउट लग रहा है. बैट घ्यायचं आहे तर ऑन फील्ड में
नॉकआउट आहे हे बघ सेम पहिला बॉल रन केलं 1 रन 4 वाचला रे बाबू अच्छा ना मैं टी शर्ट लेके इस्माइल में आजा नाश्ता बिस्टा इधर ही है सब हाँ जल्दी आ झालो ते बाबू टी शर्ट लेके आना बाप रे चल ठीक है पावर कमी पडतो सोहेल का दौरा नॉट आउटचा इशारा अंपायरचा. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे गट्टू बॉलच्या खाली आणि असं म्हणावं लागेल आपल्याला 100% शुअर प्लेअर आहेत. चांगला असा झेल कंप्लीट केलेला चांगली अशी गोलंदाजी आपण म्हणू शकतो रितेश यांची. पुढे टाकलं बॅट्समॅनला इन्व्हाइट केलं मारण्यासाठी पण आत घुसलेले सोहेल टायमिंग बरोबर करू शकले नाहीत आणि आपला विकेट गमावून बसलेत. टायमिंगचा अभाव दिसला या फटक्यामध्ये सोहेलच्या आणि उत्कृष्ट असा झेल तुम्ही पाहिलं गट्टूच्या माध्यमातून. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय रितेश यांच्या माध्यमातून. रितेश तिवारी यांना तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय आणि धावसंख्या झाली आहे ती 53. 2 विकेट गमावले एक आणि एक मोठा फलंदाज साहिल अन्सारी बाद झाले आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आले ते याच विभागातील अब्दुल समद माफ करा समद आलेले आहेत. एक ते आपल्या फलंदाजीसाठी खूप जाणले जातात त्याच फलंदाजीसारखी करावी लागेल इकडे जर आपलं आव्हान टिकवायचं असेल. इस्माइल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका रायझिंग स्टार आपण टाइमर लावले गेलेला आहे. नितेश हा येस येस पुन्हा एकदा समद नवीन बॅट्समॅन स्ट्राईकवर. तर एकदा आउटसाइड आउटचा बॉल सोडून दिलाय निर्धाव चेंडू येताना उत्कृष्ट असं यश डिरेक्शन तुम्ही पाहताय ऋषभ मोरेच्या माध्यमातून अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता सोडून दिलाय वेल लेफ्ट म्हणलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. पुढचा चेंडू रितेश तिवारी यांचा. तर एकदा समोर टाकलेला चेंडू हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील ऋतिक यादव सेफ पेअर ऑफ हँड्स म्हटलं जातं आणि परत एक संघाला मोठा धक्का लागत असताना समजच्या रूपामध्ये काही गोलंदाजी होते. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय रितेश तिवारीच्या माध्यमातून. कमबॅक झालाय तर रायझिंग स्टार या संघाचा. एक महत्वाच्या डू और डाय मॅच मध्ये सहमत प्रभावित करू शकले नाहीत स्वस्तात परतत असताना आणि समद यांची जागा घेण्यासाठी आले सलमान. खूपच चांगले असे ऑलराऊंडर आहेत सलमान. खूपच धारदार अशी त्यांची गोलंदाजी आहे. आपण बॅटिंग करताना बघूया टीम साठी काय करतात ते. मुस्तफा 11 ला एक ऍडव्हान्टेज आहे ते संदीप अजून खेळत आहेत पिचवर. त्यांच्या बॅटमॅन चांगले असे रन निघाले सुद्धा आहेत. रितेश पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल आणि काय तो लांब लचक षटकार सीमारेषा पार. पहिला बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर दाखवून दिलंय की मी काय करू शकतो. चांगल्या उत्तम दर्जाचे असे ऑलराऊंडर आहेत सलमान. आतापर्यंत चांगली ओव्हर जात होती रितेश यांची पण त्याचा एंड सलमान यांनी उत्कृष्ट असा षटकार मारून केलेला आहे. धावफलक आपण बघावं लागेल 59 रन्स ॲट द एंड ऑफ 4 ओव्हर्स. आपल्याला एक ओव्हर 5 ओवर हुआ है 5 ओवर हो गए 4 ओवर हुआ ना. हाँ वही 10 मिनिट बोलू 5 जाऊ दे मग मलाच माहिती काय एक आ गया ना एक नो बॉल वाला. ओके ओके तुम्हाला 10 मिनिटात रायझिंग स्टार आपल्याला 2 ओव्हर संपवायला लागतील. बोल मुख्तार भाई
ऋषभ मोरे आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केलेल्या उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना तेच बॅट्समन संदीप पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पुन्हा एकदा थोडा शॉर्ट बॉल टाकताना कुठेतरी स्पीडनी चकमा दिलेला चांगला असा चेंडू कीपरच्या हातात. संदीपला कुठेतरी रन स्कोअर करावे लागतील टीमसाठी. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न अंपायरच्या दिशेने आपल्याला बघावं लागेल. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगली अशी वेल प्लॅन्ड आपण बोलू शकतो की प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून गोलंदाजी करताना 2 चेंडू निर्धाव. स्लोअर फुल टॉस टाकलेला कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न होता पण अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. फक्त 1 धावावर संतुष्टी मानावी लागेल. चांगली अशी फिल्डिंग आपण म्हणू शकतो. सलमान स्ट्राईकवर. स्लोअर फुलटोस ऑफसाइड ऑफ स्टंप टाकलेला नितीश यांचं एक आपण कुठेतरी कंप्लीट थ्रो करू शकले नाही आणि संदीपची रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली, ॲथलेटिक्झम चांगलं आणि 2 धावा या चेंडूवर मिळवण्यात सक्सेसफुल. काय टाकलंय खोलवर ते स्तरार चेंडू आणि नितीश यांच्या हातात आणि संदीप डेंजर एंडवर संदीप होते तसे तर संदीप पोचले. आता आपल्याला बघावं लागेल सलमान पोचलेत की नाही तिथे. अंपायरचा डिसिजन इथे आउटचा. डेंजर एंड आपण बघायला गेलं तर संदीपच्या दिशेने होता पण चांगला रनिंग बिटवीन द विकेट संदीप याची. थोडे सलमान कुठे पोहोचण्यात असफल झाले. चांगला षटकार मारलेला त्यांनी येऊन. या चेंडूवर 1 धाव आणि एका धावावर आणि सेकंड धाव करताना रनआउट झालेले सलमान. नवीन बॅट्समन आलेले आपल्याला पाहावं लागेल. प्रशांत. चांगले उत्तम दर्जाचे असे बॅट्समन आहेत प्रशांत. अंपायरचा डिसिजन वाईटच्या दिशेने कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप वाचायचा प्रयत्न ऋषभ यांचा पण धाव अतिरिक्त गेलेली इथे. पुन्हा एकदा त्याच डिसिप्लिनने बॉलिंग करताना चेंडू हवेत आणि चांगला असा जेल अभिषेक याच्याकडून थोडं धावावं लागलं पण ऍट द एंड चांगला असा झेल आपण म्हणू शकतो. आपल्याला पाहावं लागेल ऋषभ यांच्या ओव्हरमध्ये 64 ना 59 था ना ऋषभ यांची पुन्हा एकदा चांगलं असं षटक आपल्या संपवताना 64 राईट 64 रन्स धावफलकावर 5 विकेटच्या लॉसने मुस्तफा 11चे. ऋषभचा सबस्टिट्यूट प्लेअर घेतलेला मोंटियाला आता बघावं लागेल. सॉरी कॅन्सल झालेलं आहे. एक वर नंतर जाऊ शकतो ना. पुन्हा एकदा नाही सब कॅन्सल झालेलं आहे. सौरभ पहिलीवर थोडी महागात पडलेली पण चांगल्या पोटेन्शियलचा बॉलर नक्कीच कमबॅक करणं जाणतो. त्याच फाईटने ते नेहमी टुर्नामेंट्स खेळतात. चांगलं नाव आहे त्यांचं. उत्तम दर्जाचे बॉलर आहेत. आता सौरभ नवीन बॅट्समन आहे. शोएब अली आलेले आहेत संदीपची साथ द्यायला. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स नितीश याच्या हातात. चांगला असा थ्रो आपण म्हणू शकतो पण तितकीच चांगली रनिंग होती संदीप याची. 3री धाव थोडीशी आपण म्हणू शकतो इम्पॉसिबल होती पण इथेच याच नुसार आपल्याला इथेच या 2 धावा घेतलेल्या कंप्लीट केलेल्या आणि 3रा धाव रनआउट झालेला संदीप आपली इनिंग संपवायला लागेल इथे.
कुठेतरी चांगली बॅटिंग करत होती टीमसाठी, एक रन सांभाळून ठेवलेला आतापर्यंत. नवीन बॅट्समॅन होते फैजान. फैजान आहे ना. दोन्ही फ्रेश बॅट्समन क्रीजवर. चांगला चेंडू सौरभ याच्याकडून आपण म्हणावं लागेल. कुठेतरी सौरभला सुद्धा कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक थोडं मागात पडलेलं त्याचं. शोएब अली स्ट्राईकवर. स्लोअर यॉर्कर आपण म्हणू शकतो. चांगला असा फिरकी टाकलेला चेंडू, पण कुठेतरी फिल्डर बॉलर कीपर कॉन्टॅक्ट झालेला नाही. मिसकम्युनिकेशन आणि एक अतिरिक्त धावून घेतलेली. 68. 6 विकेटच्या लॉसवर. पुन्हा एकदा तो स्लोअर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. गट्टू बॉल खाली आणि चांगला असा झेल कंप्लीट केलेला. नक्कीच क्षेत्ररक्षक आपल्या बॉलरचं सहकार्य करताना चांगली युनिटी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलरला सपोर्ट करताना सगळेच फिल्डर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीने खूपच चांगली कॅप्टन्सी सुद्धा आपण म्हणावी लागेल. इथे आपल्याला बघायला लागेल नवीन बॅट्समन शोएब अन्सारी. सौरभची आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 रन खर्च केलेले. इसके बाद का जो भी मैच है उनको बोलो तो ये लेने के लिए अपना नेम प्लीज. नाम किसका मैच है? आपल्याला बोला. मैच किसका है? टॉस नहीं हुआ है क्या? पुन्हा एकदा सौरभ 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. कुठेतरी कमबॅक करताना टीमसाठी आपला रोखून धरतील काय पाहावं लागेल. शोएब अन्सारी स्ट्राईकवर. पुन्हा एकदा तोच स्लोअर फिरकी आणि तो कुठेतरी थोडी मिसफील्ड आपण म्हणू शकतो. खूपच हाय स्टँडर्डचे प्लेयर आहेत गट्टू, पण कुठेतरी थोडं फास्ट गेलेले बॉलवर आणि बॉल कुठेतरी दिशा वळण दुसरीकडे घेताना हा तो निसटलेला चेंडू. आणि आपण म्हणावं लागेल एका रनाच्या जागी आपण 4 रन गमावलेले आहेत इथे रायझिंग स्टार्सने. शेवटचे 2 4 बॉल हुआ ना. शोएब अन्सारी याचा चांगला असा हिट, पण तिथे क्षेत्ररक्षण लावलेलं आपल्या प्लॅनिंग नुसार गोलंदाजी करताना सौरभ त्याचं फळ मिळालं. हार्दिक भाई त्याचं फळ मिळालेलं आणि नितीश यांच्या हातात सेफ पेअर ऑफ हँड आपण म्हणू शकतो. चांगला असा झेल कंप्लीट केलेला. शेवटच्या या इनिंगचा शेवटचा चेंडू फैजान फेस करतील. नवीन बॅट्समॅन येत आहे इम्रान. या इनिंगचा शेवट आपल्या ओव्हरचा शेवट सौरभ कशा प्रकारे करतील ते आपल्याला पाहावं लागेल. कप्तानांना विनंती की लगेच इनिंग संपवायला. माफ करा, स्ट्राईकवर असतील इम्रान फ्रेश बॅट्समन. शेवटचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समनला इम्रानला सौरभ याच्याकडून. बघावं काय करतील ते. पुन्हा एकदा ते आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि अंपायरचा आपल्याला फिल्डर नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त फिल्डर लावलेला 30 यार्डच्या बाहेर. या बॉलवर नक्कीच फ्री. चांगला बॉल होता सौरभचा. चेंडू डॉट झालेला, पण थोडी कुठे कप्तानाकडून चूक फिल्डरला फिल्डिंग लावताना. आणि अंपायरची खूपच उत्कृष्ट अशी कामगिरी इथे आपल्याला म्हणावं लागेल. चांगले असे डिसिजन अंपायर रिस्पेक्टिव्ह अंपायर देताना. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट आहे. लोअर फुलटोस होता, पण इम्रान त्याचा जास्त फायदा घेऊ शकले नाहीत. चेंडू गेलाय ऋषभच्या हातात, पण आपल्याला बघावं लागेल इथं.
एकच आहे ना आता. दोन धावा या शेवटच्या चेंडूवर आलेल्या आहेत. याचप्रमाणे धावफलक जाईल ते. रन किती सर? नाही 2 रन आहे. 2 रन आहे. हा 2 रन आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा डबल डिजिट मध्ये गेलेला सौरभ थोडा कुठेतरी महाग पडलेला आहे या मॅच मध्ये. 75 रन्स टोटल लॉस विथ लॉस ऑफ 9 विकेट्स. मुस्तफा अली यांचे चांगला असा स्कोर उभा केला आहे. चांगल्या टीम विरुद्ध चांगली अशी खेळी बघायला आपल्याला मिळाली तिथे. संदीप मिश्रा याच्याकडून सोहेल अन्सारी यांनी चांगली साथ दिलेली. चांगले हिट्स आपल्याला बघायला मिळाले. आता अंपायर को तसेच जय सोनी प्रेमाने आम्ही ज्यांना गट्टू बोलतो. मला पर्सनली खूपच फेवरेट बॅट्समॅन आहे. चांगला क्लास आपला नेहमी दर्शवताना. समालोचक गणेश तोंडवलकर मैदानामध्ये
विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये यावे थोड्या वेळासाठी. मुस्तफा 11 ला एक मिनिट सेंटर में भाई. जे एंटरप्राइजेस CSV कांदा कांदा आता मैच है कि नहीं, ये काम बच गया. जय एंटरप्राइजेस टॉस जीत के फील्डिंग का डिसीजन लिया है. CSV की बैटिंग है भाई. 76 रनांच्या रनांचा पाठलाग करत 40 चेंडूमध्ये लेकिन रन रेट आपल्याला बघावं लागेल. नक्कीच चांगल्या पोटेन्शियलचे बॅट्समॅन आहेत जय सोनी तसेच ऋषभ मोरे. एवढं टॅलेंट की दोघं जण एकटेच ही इनिंग संपवून येऊ शकतात, पण समोर त्याच उत्तम दर्जाचे बॉलर सलमान आपल्या आरजे बॉलिंग लिए आरजे कोण जय सोनी. चला लवकरात लवकर सामना चालू करा. बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना तुमच्या भेटीला तुम्ही पाहताय. एका बाजूला असेल रायझिंग स्टार आणि दुसऱ्या बाजूला असेल मुस्तफा 11. पुन्हा एकदा सलमान आपल्या वेगवान गोलंदाजीने ज्याचं नाव आहे त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना पॉवर प्लेचा अत्यंत महत्वपूर्ण षटक त्यांच्या हाती सोपवलेलं आहे. सलमान तेच तर्रार गोलंदाजी करत असताना सलमान पहिला चेंडू निर्धाव येतो. एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन नियोजन असलेली स्पर्धा IIDL सीझन 2 दुसरा चेंडू. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय आणि त्याला थेट पाठवून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येत आहे तो इट्स चौकार. इट्स अ गुड शॉट फ्रॉम ऋषभ मोरे. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना एका हाती गोलंदाजी सुद्धा करते, एक हाती फलंदाजी सुद्धा चांगली होते ती ऋषभ मोरेच्या माध्यमातून. वन ऑफ माय फेवरेट बॅट्समॅन म्हटलं जातं जोगेश्वरीचा वंडर बॉय ऋषभ मोरे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 4 धावा. परत एकदा अल्टीपल्टी मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श होत नाही आणि तेवढंच चांगले यष्टी रक्षण तुम्ही पाहताय संदीप यांच्या माध्यमातून प्रभावित करतायत सलमान आपल्या तेज तर्रार गोलंदाजीने. 76चं टार्गेट असेल रायझिंग स्टार समोर. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू सलमान यांचा. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. पुस्तकी फटका कव्हरच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक पळतोय परंतु बघता बघता त्याच्या हातातून पण एक मिसफिल्ड होते आणि येतोय तो एक उत्तुंग उत्तुंग चौकार. क्लासिक असं कव्हर ड्राईव्ह ऋषभ यांच्या बॅट मधून निघालेलं उत्कृष्ट असा गॅप भेदलेला चांगल्या वेगवान चेंडूला सुद्धा ड्राईव्ह करत कार्पेट चौकार कव्हरच्या दिशेने 100% परफेक्ट शॉट आपण म्हणू शकतो. थोडी कुठेतरी मिसफिल्ड झाली, फिल्डर पोचलेला पण बॉल काय रोखू शकला नाही. पाचवा चेंडू घेऊन सलमान. 5वा चेंडू सलमान यांचा. परत एकदा बैठी मारण्याचा प्रयत्न लावून विकेट घेतलेली आहे परंतु जर तुम्ही पंचांच्या समोर याल तर पंचांना काय दिसणार नाहीये हे सांगत असताना पंच इट्स अ नॉट आउट. पंचांशी वाद करू नका मी विनंती करतो. इट्स अ नॉट आउट. बैठक पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऋषभ मोरे यांचा परंतु जोपर्यंत बैठक मारायला रेडी झाले तोपर्यंत चेंडू त्यांच्या पायाला स्पर्श झालाय. चला समज अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. रिव्ह्यू नाहीये समज. आपको ध्यान में रखना है कि आपको 3 विकेट के स्टंप में नहीं आना है.
आणि टाइम चालू आहे. अंपायरचा डिसिजन काय होता? इट्स नॉट आउट. नाही, अंपायर डिसिजन म्हणजे अंपायर बोलतात की मला तू जर समोर आलास तर मला काहीच दिसू शकत नाही. रन अवांतर धाव आहे की बॅट्समनच्या भागात जाणार? अवांतर धावस. ओके. लेग बाईटचं धावस. मॉन्टी बोलला ना बस. जयेश रोनी स्ट्राईक वर. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी प्रयत्न होतोय. तुम्ही सुद्धा 76 धावांचं लक्ष असेल. थोडासा नाराज असेल नॉन स्ट्राईक एंडवर ऋषभ पण त्याला सांगतो की फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे, तू इझिली डीप मिड विकेटच्या बाहेर मारू शकत होतास परंतु येतोय तो निर्धाव चेंडू. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यात आणि अवघ्या 9 धावा झाल्यात. आपण सर्व पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 स्पॉन्सर बाय मयूर चावडा अँड परशुराम बदी सर, त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले तरी मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 7वा चेंडू. परत एकदा तेच तरणार चेंडू बॅटच्या मधोमध लागत नाही. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. 7 मिळते नशिबाची गट्टू यांना. टायमिंग प्रॉपर होत नाहीये, टायमिंग करावं लागेल. धाव संख्या झाली आहे ती 10 धावा. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय सलमानच्या माध्यमातून. तेच तरणार गोलंदाजी होते, कधी हिट द डेक वाली गोलंदाजी होते तर कधी स्लोअर वन पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचा निर्णायक चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. सलमान टू ऋषभ. 2 वैयक्तिक चौकार मारलेले आहेत ते ऋषभ याने. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. खाली क्षेत्र निवडलं. बॅटच्या मधोमध चेंडू घेतला आणि चेंडू जातो 1 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4. ऋषभच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. 14 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचा कुठेतरी चांगला फायदा ऋषभ यांनी घेतलेला. 14 रन आलेले आहेत सलमान यांच्या ओव्हर मध्ये. पुढची सुद्धा ओव्हर 8 चेंडूंची असेल आय थिंक. एक मोठा रन चेस समोर आहे पण सुरुवाती तशीच चांगली केलेली आहे ऋषभ मोरे यांनी. पूर्ण ओव्हर मध्ये जयेश सोनी यांनी 2 चेंडू फेस केलेले. बाकी 6 चेंडू मध्ये 12 धावा वैयक्तिक ऋषभ यांच्या आहेत. चला अतिरिक्त टाइम घेऊ नका. जर तुम्ही टाइम घेतलं तर मला एक एक्स्ट्रा फील्डर 30 यार्ड मध्ये आणावा लागेल. मुस्तफा 11. अब ध्यान में रखिए अगर टाइम ज्यादा हो गया तो आपको एक एक्स्ट्रा फील्डर 30 यार्ड के अंदर लाना पड़ेगा. समाधान टीम. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय तो गट्टूच्या बॅट मधून उत्तुंग उत्तुंग चौकार. लेग साइड फुलटोस असाधारण नॉर्मल बॉल आणि फेकून दिलेला आहे लेग साइडच्या दिशेने 4 रनांसाठी गट्टू यांनी. पुन्हा एकदा 4. परत एकदा क्षेत्ररक्षणाकडून चुकी होते. बॅटच्या मधोमध घेतला होता चेंडू झाली चुकी क्षेत्ररक्षणाची आणि मिळाल्या त्या नशिबाच्या 4 धावा. गट्टूच्या बॅट मधून रायझिंग स्टार साठी येतो एक दणदणीत चौकार. धावसंख्या झाली आहे बघता बघता 22 धावांवर पोहोचली आहे. आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहतोय. 3 अतिरिक्त फिल्डर तुम्ही 30 यार्डच्या बाहेर पाठवू शकता. तिसरा चेंडू. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु रनआउटची संधी असेल का? परंतु संधी हुकली गेली आहे. एक रनआउटचा जीवनदान मिळाले ते ऋषभ मोरे व गट्टू यांना आणि बघता बघता धावसंख्येमध्ये एका धावेने भर झालाय. धावसंख्या झाली ती 23 धावा. तीन चेंडू 23 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन येत असताना
परत एकदा ओव्हर द कव्हर मारण्याचा फटका, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षण प्रशांत शिवलकर आणि कोणतीही चुकी होत नाहीये प्रशांत शिवलकर कडून आणि एक मोठा धक्का लागत असताना रायझिंग स्टार या संघाला ओव्हर द कव्हर्स ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा थांबून आला आणि एक मोठा धक्का लागलाय तो रायझिंग स्टारला. मॉन्टीच्या डोक्यावरती हात आलाय, मॉन्टीच्या कपाळावरती घामा सुटल्या गेलाय. एवढा मोठा फलंदाज बाद झालाय ऋषभ मोरे नावाचा, परंतु आता ऋषभ मोरेची जागा घेण्यासाठी एक याच विभागातील एक उत्कृष्ट लेजंड ऑलराऊंडर नाव घेतलं जातं तर जीतू मेंगे यांचं घेतलं जातं. आता संघाची स्थिती सांभाळावी लागेल. धावसंख्या अवघ्या 23 धावा झाल्यात आणि एक मोठा धक्का लागत असताना परंतु उत्कृष्ट बॅटिंग केली आहे तर ऋषभ यांनी. प्रशांत यांचे एकदम कीप कामली पकडलेला झेल. चम्मच बोला, ऑरेंज वाला दोनों मेरे को 4 चेंडू झालेत आणि अझहर यांनी कमबॅक केलंय. समोर जीतू मेंगे. परत एकदा सेन्सिबल क्रिकेट. पहिला चेंडू खेळत असताना फक्त नच केलाय पॉइंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता प्रशांत शिवलकर आणि एक धाव घेतली आहे ती जीतू मेंगे आणि धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती 24 धावा झालेल्या आहेत. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू फक्त फ्लिक केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. 2 धाव घेण्यापासून वंचित ठेवला गेलाय आणि धावसंख्येमध्ये एका धावेने भर झालाय. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा आय गेस 25 झालेल्या आहेत आणि 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7वा चेंडू अझहर. परत एकदा समोर टाकलेला चेंडू खाली क्षेत्र निवडला गेलाय. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील ते 4 आणि जीतू मेंगेच्या बॅटमध्ये येतो एक दणदणीत घणघणीत चौकार. उन्होंने टॉस जीता. जय एंटरप्राइजेस तुम्ही काय निर्णय घेतला? जय एंटरप्राइजेस लवकर सांगा, तुमची मॅच आहे याच्यानंतर. फिल्डिंग घेतलेली आहे. 29 धावा झाल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. परत एकदा समोर टाकलेला चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक मोठा धक्का परत लागला गेलाय. अझहर यांनी कमबॅक केलंय. काय गोलंदाजी केली. 2 मोठे गडी बाद केलेत. समोर टाकलेला चेंडू होता ओव्हर द लॉंग ऑन मारण्याचा प्रयत्न, परंतु निराशाने जात असताना जीतू मेंगे. धावसंख्या आली ती 29. पुढचा बॅट्समन जो येतोय बघावं लागेल. शिवा तेरे को नहीं लगता है? मछली शिवा कोण शिवाई बोल. आणि नवीन फलंदाज जीतू मेंगे यांची जागा घेण्यासाठी आले ते शिवेंद्र आणि समोर तेवढाच ताकदीचा तेज तर्रार गोलंदाज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. टाइमर चालू है. समाधान टीम मैं आपको वापस एक बार वार्निंग दे रहा हूँ, टाइमर चालू है, नहीं तो आपको एक एक्स्ट्रा फील्डर 30 यार्ड के अंदर लेना पड़ सकता है. प्रशांत शिवलकर. धावसंख्या झाली 29 रन्स ऑन अ बोर्ड अँड ऑन द स्ट्राइक यू कॅन सी दॅट जय उर्फ गट्टो. पहिला चेंडू घेऊन येत असा राईट टाइम ओव्हर द विकेट.
पण एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि एक मोठा धक्का म्हणजे रायझिंग स्टारचा आयकॉन खेळाडू जय उर्फ गट्टू स्वस्तात बाद होत असताना आणि दबक्या पावलांनी त्यांना तंबूच्या आश्रयात जावं लागतंय. एक फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता प्रणव, मोठा फटका इझी मारू शकत होते, फक्त दिशा दिली आणि तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज होता. तुला काय वाटतंय? खूपच आपण म्हणू शकतो की गट्टूच्या विकेटने थोडी टीम खचून जाईल, कारण गट्टू असा एक प्लेअर आहे तो सिंगल हँडेड मॅच आणू शकतो आपल्या टीमसाठी परत. आणि आपल्याला बघावं पण लागेल डिसिप्लिन फिल्डिंग प्लॅनिंग करून केलेली गोलंदाजी आपण एकतर्फे म्हणू शकतो. करेक्ट आणि इम्पॅक्ट खेळाडू पाठवला वाटतं. बॅट्समन नेम काय असेल? पंकज फ्रॉम जोगेश्वरी वेस्ट. इट्स गोना बी इम्पॅक्ट प्लेअर. बट बघावं लागेल इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट आणू शकतो का. संघाची स्थिती थोडी डावलली गेलेली आहे रायझिंग स्टारची. 29 धावा झाल्या आहेत, परंतु 3 मोठे धक्के सुद्धा लागलेले आहेत. आपण सर्व पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 स्पॉन्सर बाय मयूर चावडा अँड टीम. बघ ना कोणाला केलं. इम्पॅक्ट सब कोणाला केलाय रायझिंग स्टार. तर एकदा समोर टाकलेला चेंडू एक पुस्तकी कव्हर म्हटलं जातं ना, ऑन ड्राईव्हचा फटका. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे अन्सारी, साहिल अन्सारी आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. याच प्रकारच्या चेंडूची गरज असेल मुस्तफा 11 साठी. दोन चेंडू 30 धावा. तिसरा चेंडू पर एकदा तेच तर चेंडू होता, फक्त दिशा दिली पॉइंटच्या इथे बॉल जातोय. बघता बघता 2 धाव कंप्लीट केल्या जातात. तर शिवा आणि पंकजच्या माध्यमातून एक उत्कृष्ट फेकी तुम्ही पाहू शकता डीप पॉइंट वरून. खूपच डिसिप्लिन गोलंदाजी आपण म्हणू शकतो यात प्रशांत शिवलकरची. खूपच शांत चित्ताने अशी गोलंदाजी करत टीमसाठी सामना आपल्याकडे वळवत आला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता खोलवरच्या चेंडूचा. इम्पॅक्ट सब कोणी केला लवकर सांगा. रायझिंग स्टार, अभिषेक सिंग अँड टीम, रितेश, जितेश. दोन्ही सरांचं नाव काय सर? परत एकदा एक लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, त्याला दिशा दिली कव्हरच्या दिशेने आणि तिकडे क्षेत्ररक्षक बघता बघता 2 धाव कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत त्या पंकजच्या माध्यमातून. आणि आमच्या IYDL स्पर्धेसाठी जे पंचांची भूमिका करतायत ना, एक तुम्ही ऑन द फील्ड पाहू शकताय धनंजय कोळी असतील आणि समीर पाटकर सर, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि 5वा चेंडू घेऊन येत असताना आय गेस परत एकदा समोर टाकलेला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परत एकदा बॅटच्या मधोमध काही चेंडू लागत नाहीये. रायझिंग स्टारची स्थिती थोडी गंभीर असेल. मॉन्टीच्या कपाळावरती मला अजून घामाच्या धारा दिसत आहेत की कोण माझ्या संघासाठी तारणार व पालणार ठरेल. आणि धावसंख्या फक्त सिंगल डबलने पुढे जात असताना ओव्हर संपलेली आहे. 36 धावा झालेल्या आहेत. आपण सर्व पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 प्रशांतच्या या रिसेंट षटकामध्ये अवघ्या 7 धावा आलेल्या आहेत. अत्यंत महत्वाचं असं षटक होतं प्रशांतचं आणि खूपच प्लॅन डिसिप्लिन गोलंदाजी आपण बघितलेली आहे प्रशांतची. आपल्याला नक्कीच दाद द्यावी लागेल टीमला आणि त्याचप्रमाणे उत्तम अशी कॅप्टन्सी पण आपण म्हणावी लागेल. कोणत्या बॉलरला यूज करणं ते कॅप्टनच्या हातात असतं आणि ते करून दाखवलंय कॅप्टनने. कुठेतरी प्रशांत त्याच्यावर खरा उतरलाय. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत एक तेज करणार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटवाला गोलंदाज इम्रान अन्सारी. इम्रान सय्यद गोलंदाजीवर लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. पहिला चेंडू घेऊन येत असताना अतिरिक्त वेळ घेऊ नका, तुमचा एक खेळाडू आतमध्ये येऊ शकतो. पहिला चेंडू इम्रान सय्यद. परत एकदा फुलवर टाकलेला चेंडू, त्याला दिशा दिली. तिकडे खेळाडू असेल लॉंग ऑफच्या दिशेने, जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. थोडीशी चुकी म्हटलं जातं ना, नजर हटी आणि दुर्घटना घटी आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. कुठेतरी थ्रो सुद्धा रॉंग एंडला दिला
कदाचित इम्रानच्या हातात दिला असतात तर चित्र थोडं वेगळं असतं असं वाटतंय. पण आपण म्हणू शकतो चांगलं असं क्षेत्ररक्षण इथे, चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो इम्रानाची. अचूक टप्पा, तर एकदा ओव्हर द कव्हर्स मारलेला फटका, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नसेल, परंतु बघता बघता परत एकदा चेंडू अडवला जातोय आणि 2 धावांची भर होते. धावसंख्या झाली आहे ती 40 धावा आणि येणारे चेंडू असतील ते आय गेस 16 चेंडूने 36 धावांची गरज असेल. काही सामना रंगलाय. रायझिंग स्टार संघाने कालच्या पहिल्या दिवसामध्ये एक सामना जिंकला होता, परंतु हा सामना त्यांना चांगल्या रन रेटने जिंकावा लागेल मला असं वाटतंय. इज गोना बी डू ऑर डाय गेम फॉर बोथ ऑफ द टीम्स. मुस्तफा 11 वर्सेस रायझिंग स्टार. परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याला पॉइंटच्या दिशेने दिशा दिली आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते पंकज यांना. परंतु मला असं वाटतंय प्रणव की तुम्ही जर 76 धावा चेस करताय तर तुम्हाला सिंगल डबल नाही मोठे फटके तर मारावे लागतील. यस, बरोबर बोललात ऋषी की कोणातरी एका बॅट्समॅनला चान्सेस घेऊन मोठे फटकार लावावे लागतील तर कुठे आपण या रनचेस करू शकतो. परत एकदा एक मनगटी फटका, परंतु तिकडे चुकी होते. कोणाकडून चुकी होते? चुकी होते त्या इस्माईलच्या बेस्ट फिल्डर कडून होते. तुम्ही पाहू शकता समत कडून चुकी झालेली आहे. मी म्हटलं जातं ना की इस्माईल युसुफ धमाका लीगचा हाच तो प्रेशर आहे. इकडे चमकला तर उद्या नाव होईल, परंतु इकडे हरलात तर उद्या काहीच नाव नाही होणार. नक्कीच शिवेंद्रला एक जीवनदान मिळालेलं आहे. आता बघूया पुढच्या येणाऱ्या चेंडूंमध्ये काय करतो, त्याचा मी त्याचा फायदा उचलतो की नाही. परत एकदा सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतं. इम्रान सय्यद आपल्या गोलंदाजीने प्रभावित करतायत. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते, ते सर्रार गोलंदाजी होते. 43 धावा झालेल्या आहेत. 2 निर्णायक चेंडू. इम्रान सय्यद परत एकदा एक मनगटी फटका, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बघता बघता तिकडे समत आलेला झाली. एक उत्कृष्ट असा चेंडू अडवला गेलाय, परंतु 2 धावांपासून वंचित ठेवू शकले नाहीयेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 45. ओव्हर झाली सचिन. ओव्हर संपलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली ती आय गेस 45 आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 31 धावा करायच्या. 15.5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील जर तुम्हाला आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल. इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये स्पॉन्सर्ड बाय मयूर चावडा. मी नाव घेतलं जातं तर मयूर चावडा एक उत्कृष्ट अशी व्यक्ती आमच्या सगळ्यांच्या आय गेस आधारस्तंभच असतील की त्यांच्या होणाऱ्या मदतीमुळे आपण ही स्पर्धा खेळू शकलो. त्याचबरोबर मी नाव घेईन ते परशुराम बदी सरांचं सुद्धा नाव घेईन. 12 चेंडू 31 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. नक्कीच इथे मी सांगेन दोन्ही बॅट्समॅनना की आपलं पोटेन्शियल ओळखा, तुम्ही टीमसाठी काही करू शकता, तुमचा कॉन्फिडन्स जागवा आणि नक्कीच तुम्ही चांगली कामगिरी कराल अशी टीमलाही तुमच्याकडून अपेक्षा असेल. समोर आणि गोलंदाजीसाठी तेच तर्रार गोलंदाज सलमान. आणि मी म्हटलं होतं ना चुकी कराल म्हणजे जर लक्ष विचलित कराल तर तुमचा चेंडू यष्ट्यांचा वेळ घेऊन जाईल. आणि एक तेच तर्रार गोलंदाजी करत असताना सलमान आणि आता पंकज यांची जागा घेण्यासाठी आलाय तो इकडचा जो उभरता सितारा ऋतिक यादव. संघ थोडा अडचणीत आहे. 11 चेंडू 31 धावांची गरज. मॉन्टीने डोक्यावरची कॅप सुद्धा काढली गेलेली आहे. मॉन्टीला आलेला आहे ते टेन्शन की आता कोण ठरेल माझ्या संघासाठी तारणार व पालणार. म्हटलं जातं ना जसं गोरसई गावाचा पवन केने प्रसिद्ध आहे तरी आमच्या इकडच्या जोगेश्वरीचा पवन केने कोण असेल इस्माईल युसुफचा तर तो असेल ऋतिक यादव. 11 चेंडू 31 धावांची गरज.
परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणताही नसेल आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणाऱ्या ऋतिक यादवच्या बॅट मधून येतोय एक ह्यूज हँडसम सिक्सर. अरे कुठे ठेवला होता या फलंदाजाला रायझिंग स्टार तुम्ही. आल्या आल्या आपल्या बॅटिंगची छाप सोडतोय तो जोगेश्वरीचा पवन केले उर्फ ऋतिक यादव. 10 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाज सलमान तुम्ही पाहताय बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना. परत एकदा पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव घेतली गेली आहे ती ऋतिकच्या माध्यमातून. आता येणारे चेंडू असतील ते 9 करायचे असतील ते 24 धावा. आणि सलमानला तुम्ही पाहताय काय गोलंदाजी झाली. कमबॅक करावं लागेल सलमानला आणि समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज शिवा. तर एकदा समोर टाकलेला चेंडू बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे साहिल अन्सारी असतील आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आय गेस कंप्लीट केलेली आहे आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. 8 चेंडू 22 धावांचं लक्ष. कोण ठरणार या मॅचचा विजयाचा मानकरी. काय सामना होतोय बेस्ट वर्सेस बेस्ट. एक चित्त थरारक व रोमहर्षक सामने सगळीकडे पाहाल तुम्ही प्रणव. तर प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक. जर आपण सकाळच्या सत्रामधून संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा पूर्ण जोगेश्वरी इकडे आलेली दिसेल आपल्याला. 8 चेंडू 22 धावांची गरज. नक्कीच शिवेंद्र पूर्णपणे प्रयत्न करतील. सलमान यांची चांगली गोलंदाजी इथे. परत एकदा मी म्हटलं ना तुम्ही जर दुर्लक्ष कराल ना तर सलमानचा चेंडू यष्ट्यांचा वेळ घेऊन जाईल आणि वेळ सूड आलेले आहेत. ज्या चेंडूवर इझिली बैठक षटकार मारू शकत होते आय गेस प्रणव मला वाटतंय तुम्ही जर बॅट तरी लावली असती चेंडू गेला असता डीप फाईन लेगच्या बाहेर 4 धावांसाठी. परंतु थोडी चुकी होते. शिवा डोक्याला हात लावून काही होणार नाहीये. इकडे जो प्रेशर हँडल करेल तोच हिरो ठरेल. 7 चेंडू 22 धावांची गरज. आपण म्हणू शकतो सलमान याचा अचूक टप्पा अचूक यॉर्कर पडलेला आपल्या स्पीडने बॅट्समॅनला चकमा देऊन एकदा शिवेंद्रला जीवनदान मिळालेलं पण त्याचा जास्त काही फायदा करू शकले नाहीत ते. आणि आता फलंदाजीसाठी आता आले ते मोहित दुबे. म्हटलं जातं ना जर रायझिंग स्टार या आजच्या सनी जोगेश्वरी मधला एक उत्कृष्ट असा संघ असेल त्याची जी उभारणी केली असेल ना मी सुद्धा त्या संघामधून खेळून झालोय. जेव्हा हा संघ अडचणीत होता तेव्हा या मोहित दुबेने त्या संघाला वर आणलंय. संघाचा तारणहार व कर्णधार. 7 चेंडू 22 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर सामना कोणत्याही पाड्यात जाऊ शकतो आणि निर्णायक चेंडू घेऊन येत असताना सलमान. परत एकदा एक निर्धाव चेंडू आणि एक अनाउन्समेंट आली आहे. जर ऋतिक यादव यांनी हा सामना जिंकवला तर माझे लाडके समीर बागल हे जे गावावरून मॅच बघतात त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 6 चेंडू 22 धावांची गरज. संघ अडचणीत आहे. मुस्तफा 11 हा संघ थोडीशी वर चढत असताना 6 चेंडू 22 पाहिजेत प्रणव. परंतु समोर क्रिकेटचा खेळ आहे टेनिस क्रिकेटचा खेळ आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष असं म्हटलं जातं की इनकम्प्लीट होऊ शकत नाही. आणि धनियाच्या बॅटमधून तू सुद्धा पाहिलंयस सॉरी माफ करा ऋतिकच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलेला आहे. त्या षटकारांची गरज असेल. धनियाने जिंकवला तर मुन्नाकडून 1000 रुपये. जर ऋतिक म्हणजेच आमच्या सर्वांचा लाडका धनिया यांनी जर सामना जिंकवला तर मुन्ना दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आणि त्या पोटेन्शियलचे बॅट्समन ते नक्कीच आहेत. खूपच उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज आहेत आणि आम्हाला सुद्धा खात्री आहे की ते करू शकतात. त्यांचा कॉन्फिडन्स त्यांना ओळखायची गरज आहे फक्त. 6 चेंडू 22 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी प्रशांत शिवलकर राईट टर्म ओव्हर द विकेट. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या बोटांना स्पर्श झाला चेंडू. मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु चेंडू टायमिंग होऊ शकला नाहीये. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या फिल्डरचा कॅच सोडला गेलाय. येणारे चेंडू 5 करायच्या त्या 20 धावा. कोण ठरणार मानकरी या मॅचचा. सगळ्यांचं लक्ष या मॅच वरती. थेट साताऱ्याहून सुद्धा ही मॅच पाहिली जाते. 5 चेंडू 20 धावांची गरज.
परत एकदा ओव्हर द कव्हर करण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी प्रयत्न. पंचांचा डिसिजन असेल इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता येणारे चेंडू 4 करायच्या त्या 20 धावा. संघ अडचणीत, खूप मोठ्या अडचणीत. तुम्हाला आय गेस 2 मोठे फटके तरी मारावेच लागतील. रन रेटचा सुद्धा इथे खेळ होणार आहे. त्या रन रेटवर सगळ्या टीमचं लक्ष आहे. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. परत एकदा मिनी हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये. बघता बघता परत एकदा मिसफील्ड झालेली आहे. येणारे चेंडू असतील ते 3, करायचे असतील ते 18 धावा. नॅडी जरा निराश करतायत आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. त्यांची जागा घेतलेली साहिल यांनी. कुठेतरी फिल्डर्सवर प्रेशर दिसून येतं इथे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाहीये. एका हाती सामना जिंकला असं वाटतं. 2 चेंडू 17 धावांची गरज. कुठे सामना होता आणि कुठे आलाय. आय गेस आता रन रेट साठी खेळावं लागेल रायझिंग स्टार या संघाला. 2 चेंडू 17 धावा. माझा मित्र, माझा प्रिय लाडका मित्र, मी लहानपणापासून त्याच्या सोबत आहे. मॉन्टीच्या चेहऱ्यावरती एक निराशा दिसते. मॉन्टी बोलतो 2 चेंडू 17 धावा हव्यात. 1 किंवा 2 मोठे फटके मारावे लागतील. आता फक्त सांगता करणारे 2 चेंडू असतील. परत एकदा तेज तर्रार चेंडू येतोय. निर्धाव चेंडू. टाळ्यांचा गजर आणि गजर होतोय. कोणासाठी होतोय? या प्रशांत शिवलकर नावासाठी होतोय. काय गोलंदाजी केली. भलेही तुम्हाला 6 चेंडू 22 धावा रोखायच्या होत्या. 5 चेंडू टाकलेत, अवघ्या 5 धावा दिलेत. शेवटचा निर्णायक चेंडू प्रशांत शिवलकर. आणि मोक्याच्या सरी एक मोठा फटका परंतु तिकडे सोहेल आणि एक मोठा धक्का लागलाय. 17 रन से हार गई है जो रायझिंग स्टार ही टीम. आणि थोडं चित्र बदललं गेलं असं वाटतंय. नेट रन रेट कॅल्क्युलेट केला जाईल. कोणता संघ पुढे जाईल. एक आगळीवेगळी स्पर्धा. इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 मध्ये काहीतरी वेगळं झालंय. काहीतरी मजा येणार आहे. रन रेट मध्ये मजा येणार आहे. 6 चेंडू आणि 17 धावांनी मॅच हरलेली आहे. एक आगळं वेगळं आयोजन असलेली स्पर्धा. सगळ्या टीमचे आय गेस गीतांजली 11 खूप खुश आहे.
काय बोलतो बरोबर ना? सामन्याचा जो सामनावीर ठरलेला आहे तो प्रशांत शिवलकर. मी सरफराज भाई यांना विनंती करतो प्रशांत शिवलकरचं त्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करावं. प्रशांत शिवलकर यांना विनंती आहे. क्या नाम क्या? मी आपल्या सर्वेश दादाला विनंती करेन की